नमस्कार. शालेय संस्कार या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले स्वागत आहे. इयत्ता 10वी गणित भाग 2चा हा व्हिडिओ सेमी इंग्रजी व मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना उपयुक्त आहे. इयत्ता 10वी गणित भाग 2 प्रकरण 2 पायथागोरसचे प्रमेय, पायथागोरस थेरम. सुरुवातीला आपण पाठीमागील इयत्तांमध्ये अभ्यासलेल्या भागाची उजळणी करूया. त्यानंतर आपण 30, 60, 90 या त्रिकोणाचा गुणधर्म अभ्यासणार आहोत. तसेच 45, 45, 90 अंश त्रिकोणाचा गुणधर्म अभ्यासणार आहोत आणि त्यावरील उदाहरणे अभ्यासणार आहोत. प्रत्येक घटक आपण सुरुवातीला मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी मराठीतून पाहणार आहोत आणि नंतर सेमी इंग्रजीच्या विद्यार्थ्यांसाठी इंग्रजीतून अभ्यासणार आहोत. ज्या त्रिकोणात एका कोनाचे माप 90 अंश असते त्या त्रिकोणास काटकोन त्रिकोण म्हणतात. हे आपण पाठीमागील इयत्तांमध्ये अभ्यासलेले आहे. इथे एक त्रिकोण एबीसी आकृती काढलेली आहे. या आकृतीमध्ये कोन बीचं माप 90 अंश आहे. 90 अंशाच्या समोरच्या बाजूला कर्ण म्हणतात, म्हणजे इथे बाजू एसी हा कर्ण आहे आणि बाजू एबी आणि बाजू बीसी या दोन बाजूंमुळे इथे बी जवळ काटकोन झालेला आहे. 90 अंश मापाचा कोन झालेला आहे. म्हणून बाजू एबी आणि बाजू बीसी यांना काटकोन करणाऱ्या बाजू असं म्हणतात. आणि कोणत्याही काटकोन त्रिकोणामध्ये एक कोन काटकोन असतोच, तेव्हा उरलेले दोन कोन हे नेहमी लघुकोन असतात. आणि काटकोन त्रिकोणामध्ये कर्ण ही सर्वात मोठी बाजू असते. आता या त्रिकोण एबीसी मध्ये बी जवळ काटकोन झालेला आहे, म्हणजेच कोन एबीसी बरोबर 90 अंश आहे, म्हणजेच हा त्रिकोण एबीसी काटकोन त्रिकोण आहे. मग या आकृतीवरूनच मी इथे थोडंसं वर्णन करतो आहे. त्रिकोण एबीसी मध्ये कोन एबीसी बरोबर 90 अंश. त्रिकोण एबीसी हा काटकोन त्रिकोण आहे, कारण आत्ताच आपण पाहिलं ज्या त्रिकोणामध्ये एका कोनाचं माप 90 अंश असतं तो काटकोन त्रिकोण असतो. मग आता या त्रिकोणामध्ये बाजू एबी आणि बाजू बीसी मुळे कोन बी जवळ काटकोन झालेला आहे, म्हणून बाजू एबी आणि बीसी यांना काटकोन करणाऱ्या बाजू म्हणतात. इथे एबी आणि बीसी यामुळे काटकोन झालेला आहे म्हणून यांना काटकोन करणाऱ्या बाजू म्हणतात. तसेच 90 अंश कोनासमोरील बाजूस कर्ण म्हणतात. इथे बी जवळ काटकोन झालेला आहे, मग बीच्या समोरची बाजू आकृतीत पाहू शकतो आपण. बी कोनाच्या समोरची बाजू आहे एसी, म्हणजे एसी ला म्हणतात कर्ण. आणि आकृतीमध्ये आपण पाहिलंय की बाजू एसी हा कर्ण आहे आणि काटकोन त्रिकोणामध्ये कर्ण ही सर्वात मोठी बाजू असते. आणि काटकोन त्रिकोणामध्ये एक कोन जेव्हा काटकोन असतो, म्हणजेच 90 अंश मापाचा असतो, तेव्हा उरलेले दोन कोन हे लघुकोन असतात. म्हणजेच आकृतीमध्ये कोन ए आणि कोन सी हे लघुकोन आहेत. आपण आकृतीत पुन्हा पाहू शकतो. इथे बी जवळ काटकोन आहे, म्हणजे कोन ए आणि कोन सी, ज्याला मी इथे गोल आणि फुलीने दर्शवलेला आहे, हे दोन कोन लघुकोन आहेत. लघुकोन म्हणजे ज्या कोनांची मापे 90 अंशापेक्षा कमी असतात त्यांना लघुकोन म्हणतात. म्हणजे कोन ए आणि कोन सी हे लघुकोन आहेत आणि कोन बी काटकोन आहे. आता आपण हीच उजळणी सेमी इंग्रजीच्या विद्यार्थ्यांसाठी इंग्रजीतून थोडी अभ्यासूया. अ ट्रायंगल इन विच वन ऑफ द अँगल्स मेजर इज 90 degree इज कॉल्ड राईट अँगल्ड ट्रायंगल. नाउ लुक ॲट दिस फिगर. In this triangle ABC, measure of angle ABC is 90 degree. Here, side AB and side BC are called perpendicular sides of this triangle ABC. And the side opposite to 90 degree, here angle B is of 90 degree, so the side opposite to this angle B is side AC, and this side AC is called as hypotenuse of this right angle triangle. So the side opposite to 90 degree angle is called the hypotenuse. Now in this triangle ABC, just we have seen in triangle ABC angle B is equal to 90 degree, hence the side AC is the hypotenuse.
So look at figure here. Side AC is the hypotenuse because this side is opposite to 90 degree angle. And here side AB and side BC are called perpendicular sides or sides forming the right angles. So here I wrote here in triangle ABC, angle ABC is 90 degrees, so triangle ABC is a right angle triangle. And sides AB and BC are called perpendicular sides or sides forming right angles. The side opposite to 90 degree angle is called the hypotenuse. In triangle ABC, angle B is of 90 degree, so side AC is the hypotenuse. And hypotenuse is the largest side in the right angled triangle. In right angle triangle, one of its angle is of 90 degree and the remaining two angles are acute angles. So in the figure, angle A and angle C are acute angles. Now look at figure. Here angle B is of 90 degree and angle A and angle C are the remaining two angles of this triangle. So they are acute angles. So we know what is mean by acute angles. The measure of angle is less than 90 degree is called as acute angle. So angle A and angle C have a measure less than 90 degree because they are acute angles. आता आपण 30 अंश, 60 अंश आणि 90 अंश त्रिकोणाचा गुणधर्म अभ्यासूया. हा गुणधर्म देखील आपण पाठीमागील इयत्तेमध्ये अभ्यासलेला आहे. प्रॉपर्टी ऑफ 30 डिग्री, 60 डिग्री अँड 90 डिग्री ट्रायंगल. इथे एक काटकोन त्रिकोण घेतलेला आहे, त्रिकोण PQR. या त्रिकोणामध्ये कोन Q चं माप 90 अंश आहे, कोन P चं माप 30 अंश आहे आणि कोन R चं माप 60 अंश आहे. म्हणजेच इथे त्रिकोण PRQ हा 30, 60, 90 असा त्रिकोण आहे. आत्ताच आपण अभ्यासलंय की काटकोनाच्या समोरची बाजू कर्ण असते, म्हणजे या आकृतीमध्ये बाजू PR हा कर्ण आहे. मग आता 30, 60, 90 त्रिकोणाचा गुणधर्म काय आहे तो अभ्यासूया. 30, 60, 90 अशी कोनांची मापे असणाऱ्या त्रिकोणामध्ये 30 अंश कोनासमोरील बाजू ही कर्णाच्या निम्मी असते आणि 60 अंश कोनासमोरील बाजू ही कर्णाच्या √3/2 पट असते. म्हणजे या आकृतीत जर आपण पाहिलं तर 30 अंश कोनासमोरची बाजू आहे QR. मग ही बाजू QR कर्ण PRच्या बरोबर निम्मी असणार आहे. म्हणजे जर कर्ण PR ची लांबी 12 सेंटीमीटर असेल तर 30 अंश कोनासमोरची बाजू QR ही 6 सेंटीमीटर असेल. म्हणजे कर्ण जेवढ्या लांबीचा आहे त्याच्या बरोबर निम्मी लांबी या 30 अंश कोनासमोरील बाजूची असते, म्हणजेच QR ची असते. जर QR 5 सेंटीमीटर असेल तर कर्णाची लांबी 10 सेंटीमीटर होईल. म्हणजे 30 अंश कोनासमोरच्या बाजूच्या दुप्पट कर्णाची लांबी असते आणि कर्णाच्या लांबीच्या निमपट 30 अंश कोनासमोरील बाजू असते. तसंच 60 अंश कोनासमोरची बाजू कर्णाच्या √3/2 पट असते. मग इथे 60 अंश कोनासमोरची बाजू आहे PQ. मग ही PQ ची लांबी कर्णाच्या √3/2 पट असते. मग आता ही जी आकृती आता आपण पाहिली, या आकृतीचंच मी पुन्हा एकदा वर्णन इथे करतोय की त्रिकोण PQR मध्ये कोन PQR बरोबर 90 अंश आहे, कोन P बरोबर 30 अंश आहे आणि कोन R बरोबर 60 अंश आहे आणि इथे कर्ण PR आहे. मग तेच इथे लिहिलंय की त्रिकोण PQR मध्ये कोन PQR बरोबर 90, P बरोबर 30 अंश आणि कोन R बरोबर 60 अंश. मग आता आपण 30, 60, 90 त्रिकोणाचा गुणधर्म अभ्यासला. 30 अंश कोनासमोरील बाजूचं सूत्र आपण पाहिलं. 30 अंश कोनासमोरील बाजू QR बरोबर कर्णाच्या निम्मी असते, म्हणजेच 1/2 गुणिले कर्ण असं सूत्र असतं 30 अंश कोनासमोरील बाजूचं. मग आकृतीमध्ये आपण पाहिलं की 30 अंश कोनासमोरची बाजू QR आहे, कर्ण आहे PR, म्हणून इथे त्यांची नावं लिहिली. 30 अंश कोनासमोरची बाजू आहे QR बरोबर 1/2 गुणिले कर्ण आहे PR. आणि 60 अंश कोनासमोरची बाजू PQ आहे आकृतीमध्ये. मग ती बाजू कशी असते तर कर्णाच्या √3/2 पट असते, म्हणजेच कर्णाला √3/2 ने गुणायचं आहे.
मग इथे नावं लिहिली, कर्णाचं नाव लिहिलं PR, म्हणजे सूत्र आपल्याला मिळालं की 60 अंश कोनासमोरची बाजू आहे PQ बरोबर √3/2 गुणिले कर्ण PR. इथे आपण आकृतीवरून पाहू शकतो की कोन P चं माप 30 अंश आहे, कोन R चं माप 60 अंश आहे आणि कोन Q 90 आहे. मग 30 अंश कोनासमोरची बाजू QR बरोबर, म्हणजेच इथे P चं माप 30 आहे, म्हणजेच हा 30 अंशासमोरचा कोन आहे. मग QR बरोबर 1/2 गुणिले कर्ण आहे PR. तसंच 60 अंश कोनासमोरची बाजू, इथे R चा कोन 60 आहे, समोरची बाजू होईल PQ, ती होईल कर्णाच्या √3/2 पट, म्हणजे √3/2 गुणिले कर्ण आहे PR. Now let us learn property of 30 degree, 60 degree, 90 degree triangle. Now look at this figure. In triangle PQR, major angle P is 30 degree, major angle R is 60 degree, and major angle Q is 90 degree. So this triangle PRQ is 30, 60, 90 triangle. Now what is the property of 30, 60, 90 triangle? The property is, in 30, 60, 90 triangle, the side opposite to 30 degree angle is half of the hypotenuse, and the side opposite to 60 degree angle is √3/2 times the hypotenuse. So this is the property. Now we will apply this property with the help of this figure here. Now look at the figure. In triangle PQR, here angle P is 30 degree, angle R is 60 degree, and angle Q is of 90 degree. Now here the side opposite to 30 degree is side QR. So this side QR is half of the hypotenuse. Means, let us take example. If hypotenuse is of length 12 centimeter, then the length of QR will be 6 centimeter. Means it is half of the hypotenuse. If hypotenuse is 12, QR will be 6 centimeter. Or if QR is 5 centimeter, hypotenuse will be 10 centimeter. And the side opposite to 60 degree angle is 3/2 times the hypotenuse. Here the side opposite to 60 degree is side PQ. So the length of PQ is √3/2 times the hypotenuse. Means we can write the formulae as. Now let us learn these formulae. Look at the figure again. In triangle PQR, angle P is 30 degree and angle Q is of 60 degree. So here the side opposite to 30 degree is QR, because angle P is 30. So the side opposite to 30 degree angle is QR, and it is half of the hypotenuse. Means 1/2 into hypotenuse. Now put their names here. The side opposite to 30 degree angle is QR, is equal to half as it is into hypotenuse is PR. So QR is equal to half into PR. Now the side opposite to 60 degree angle is equal to PQ. Here angle R is 60. So PQ is the side opposite to 60 degree angle. So it is equal to, means PQ is equal to √3/2 times the hypotenuse, means √3/2 into hypotenuse. Now therefore PQ is equal to √3/2 into hypotenuse is PR. So put the name here. So PQ is equal to √3/2 into PR. We have to learn some examples on this property in practice set 2.1. आता आपण 45 अंश, 45 अंश, 90 अंश या त्रिकोणाचा गुणधर्म अभ्यासूया. प्रॉपर्टी ऑफ 45, 45, 90 ट्रायंगल. त्रिकोण LMN मध्ये कोन M बरोबर 90 अंश, कोन L बरोबर कोन N बरोबर 45 अंश. तर 45 अंश कोनासमोरची बाजू ही कर्णाच्या 1/√2 पट असते, असा गुणधर्म आपण पाठीमागच्या इयत्तेमध्ये अभ्यासला आहे. मग इथे आकृतीत पाहूया. त्रिकोण LMN मध्ये कोन M बरोबर 90 अंश आहे आणि कोन L आणि कोन N या दोघांची मापे 45 अंश आहेत. म्हणजेच हे दोन्ही कोन एकरूप आहेत. म्हणजेच हा जो त्रिकोण आहे, या त्रिकोणामध्ये दोन्ही कोन 45-45 अंश असल्यामुळे हा त्रिकोण समद्विभुज काटकोन त्रिकोण आहे.
आणि इथे कोन एम जवळ काटकोन आहे म्हणजेच कर्ण आहे LN. आणि LM आणि MN या काटकोन करणाऱ्या बाजू आहेत त्या एकरूप आहेत, कारण दोन कोन सारखे आहेत म्हणजे त्या कोनांसमोरील बाजू सुद्धा सारख्या असतात, म्हणून हा समद्विभुज त्रिकोण आहे. मग आता या त्रिकोणामध्ये 45 अंश कोनासमोरची बाजू MN आहे, तसेच या 45 अंश कोनासमोरची बाजू LM आहे. म्हणजे LM आणि MN या दोन्ही बाजू सारख्याच आहेत. म्हणून आपण आता इथे सूत्र वापरूया गुणधर्मानुसार. 45 अंश कोनासमोरची बाजू ही कर्णाच्या 1/√2 पट असते, म्हणजेच इथे सूत्र लिहिले 45 अंश कोनासमोरची बाजू बरोबर 1/√2 गुणिले कर्ण. आणि इथे कर्ण आहे आकृतीत LN, म्हणून इथे सूत्रात लिहिलं 45 अंश कोनासमोरची बाजू LM आणि MN दोन्ही पण आहेत, म्हणून LM बरोबर MN, कारण दोघांची किंमत सारखीच असणार आहे, बरोबर 1/√2 गुणिले LN. Now, in this triangle LMN, angle M is 90 degree, angle L is 45 degree, and angle N is also 45 degree angle. Then, the side opposite to this 45 degree angle is 1/√2 times the hypotenuse. This is the property of 45-45-90 triangle. So here, the side opposite to this 45 degree is MN. Here, the side opposite to 45 degree is LM. So here, in this triangle, two angles are congruent. Each angle is of 45 degree. So this angle is isosceles right angle triangle. So in this triangle, so LM is equal to MN. So LM and MN are congruent sides. So triangle LMN is an isosceles right angle triangle. Now here, in triangle LMN, angle M is of 90 degree, angle L and N both are 45 degree angle. Then the side opposite to 45 degree angle is 1/√2 times the hypotenuse. So this is the property. So by using this property here, the side opposite to 45 degree angle is equal to 1/√2 times the hypotenuse, means 1/√2 into hypotenuse. So put the names here. LM is equal to MN. So these are the two sides opposite to 45 degree angle. So they are equal, is equal to 1/√2 into hypotenuse. Hypotenuse is LN. So LM is equal to MN is equal to 1/√2 into LN. आता आपण 45-45-90 त्रिकोणाच्या गुणधर्मावर आधारित एक उदाहरण पाहूया. इथे आकृती दिलेली आहे. त्रिकोण PQR मध्ये कोन P आणि कोन R दोघांचे माप 45 अंश आहे. कोन Q बरोबर 90 अंश दिलेला आहे. PR हा कर्ण आहे आणि या कर्णाची लांबी दिलेली आहे √18. तर आपल्याला PQ आणि QR यांची लांबी काढायची आहे. मग आता इथे त्रिकोण PQR हा 45-45-90 त्रिकोण दिसतोच आहे, कारण या दोघांची माप 45 आहे. हा काटकोन आहे, म्हणजेच हा 45-45-90 त्रिकोण आहे. मग सूत्र वापरूया. 45 अंश कोनासमोरची बाजू बरोबर 1/√2 गुणिले कर्ण, म्हणजेच 45 अंश कोनासमोरच्या दोन बाजू आहेत PQ आणि QR या दोन्ही सारख्याच असणार आहेत, कारण हा समद्विभुज काटकोन त्रिकोण आहे. म्हणजेच PQ बरोबर QR बरोबर 1/√2 गुणिले कर्ण आहे PR. मग तो इथे सूत्रात लिहिला PR. मग इथे किंमत ठेवूया, म्हणून PQ बरोबर QR बरोबर 1/√2 गुणिले PR ची किंमत गणितात दिलेली आहे √18, इथे ठेवली. मग √18 ची फोड केली, 9 दुने 18. बाकीच्या सगळ्या किमती आहेत तशाच लिहिल्या. PQ बरोबर QR बरोबर 1/√2 गुणिले 18 ची फोड झाली वर्गमूळ चिन्हात, 9 गुणिले 2. इथे 9चं वर्गमूळ निघेल ते 3 येईल. मग ते इथे पुढच्या पायरीला इकडे सोडवलंय. PQ बरोबर QR बरोबर 1/√2 आहे तसेच आहे. 9चं वर्गमूळ निघालं 3. 2 ही मूळ संख्या आहे, त्याचे अवयव पडत नाहीत, त्यामुळे ते वर्गमूळ चिन्हात तसेच ठेवलंय. आणि √2 ला इथे √2 कॅन्सल झाले, म्हणजेच उत्तर आलं PQ बरोबर QR बरोबर 3. Now, in this example, in triangle PQR, angle P and angle R both are equal and having measure 45 degree each. And here, hypotenuse PR is of length √18. Angle Q is 90 degree. So, this triangle PRQ is 45-45, 90 degree triangle. So, we know the formula
the side opposite to 45 degree angle is equal to 1 upon root 2 into hypotenuse. So we will use this formula here and put the values. So PQ is equal to QR. So these two sides are opposite to 45 degree angle. So PQ is equal to QR is equal to 1 upon root 2 into hypotenuse is PR. So put the value of PR is root 18. So PQ is equal to QR is equal to 1 upon root 2 into root 18. So root 18 means we can write in square root 9 into 2 because 9 into 2 is 18. So square root of 9 is 3 here. So PQ is equal to QR is equal to 1 upon root 2 into 3 root 2 and root 2 gets cancelled. So PQ is equal to QR is equal to 3. आता आपण 30, 60, 90 अंश त्रिकोणाच्या गुणधर्मावर आधारित एक उदाहरण पाहूया. त्रिकोण एबीसी मध्ये कोन ए बरोबर 60 अंश आहे, कोन बी बरोबर 90 अंश आहे, कोन सी बरोबर 30 अंश आहे, एसी 14 आहे, तर एबी आणि बीसी काढायचा आहे. आकृती आहे दिलेली. त्रिकोण एबीसी मध्ये कोन बी काटकोन आहे, एसी 14 आहे, कोन ए चं माप 60 अंश आहे, कोन सी चं माप 30 अंश आहे. मग यावरून एबी आणि बीसीच्या किमती आपल्याला काढायच्या आहेत. एबी म्हणजेच आहे 30 अंश कोनासमोरची बाजू आणि 60 अंश कोनासमोरची बाजू आहे बीसी. मग या दोघांच्या किमती आपल्याला काढायच्या आहेत. मग इथे त्रिकोण एबीसी मध्ये सगळी माहिती जी दिलेली आहे ती लिहिली आहे. कोन सी बरोबर 30, कोन ए बरोबर 60 अंश, कोन बी बरोबर 90. म्हणजे 30, 60, 90 अंश त्रिकोणाच्या गुणधर्मानुसार आपण इथे लिहू शकतो की 30 अंश कोनासमोरच्या बाजूचं सूत्र लिहिलं. ती आहे 30 अंश कोनासमोरची बाजू आहे एबी. म्हणजेच एबी बरोबर सूत्र माहिती आपल्याला की कर्णाच्या निम्मी असते म्हणजे 1/2 गुणिले कर्ण. निम्म करणे म्हणजे 1/2 ने कर्णाला गुणायचा आहे. मग इथे एबी बरोबर 1/2 गुणिले कर्ण आहे इथे एसी. मग एसी ची किंमत ठेवली इथे 14. म्हणजेच एबी बरोबर 1/2 गुणिले 14 म्हणजेच एबी बरोबर 7. इथे बेने भाग गेला, बे के बे बे 7 14 म्हणजे एबी ची किंमत आली 7. आता असंच इथे 60 अंश कोनासमोरची बाजू आहे बीसी. मग ती बीसी कशी असणार आहे तर कर्णाच्या म्हणजेच या एसीच्या √3/2 पट असणार आहे. मग इथे त्याचं सूत्र वापरतोय. 60 अंश कोनासमोरची बाजू बीसी बरोबर √3/2 गुणिले कर्ण. मग इथे बीसी बघा 60 अंश कोनासमोरची बाजू आहे म्हणजेच ती कर्ण एसीच्या √3/2 पट आहे. म्हणजेच इथे किमती ठेवल्या. बीसी बरोबर √3/2 गुणिले कर्ण आहे एसी. मग एसीची किंमत आहे 14 गणितात दिलेली. म्हणजेच बीसी बरोबर √3/2 गुणिले 14. इथे बेने भाग गेला, बे के बे बे 7 14 म्हणजेच बीसी बरोबर आले 7 गुणिले √3 म्हणजेच उत्तर आलं बीसी बरोबर 7√3. Now in triangle ABC, angle A is equal to 60 degree, angle B is equal to 90 degree, angle C is 30 degree, length AC is 14 and we have to find AB and BC. Now look at this figure. This triangle CAB is 30, 60, 90 triangle. Here hypotenuse AC is 14. So we have to find AB and BC. So AB is the side opposite to 30 degree. It means it is half of the hypotenuse by the property of 30, 60, 90 triangle. So AC is 14 means AB is equal to 7 because AB is the side opposite to 30 degree angle. It is half of the hypotenuse. So we can solve this example here. In triangle ABC, angle C is equal to 30, angle A is equal to 60 and B is equal to 90. So by the property of 30, 60, 90 triangle, side opposite to 30 degree angle is equal to AB is equal to half into hypotenuse. This is the formula. So AB is equal to half into hypotenuse is AC. So put AC here. Now AB is equal to half into 14 because the length of AC is 14. So put the value of AC here and 2 1s are 2, 2 7s are 14, so we get the value of AB is 7. Now side opposite to 60 degree angle is equal to BC is equal to √3/2 into hypotenuse. This is the formula of side opposite to 60 degree angle. So put the values here. So BC is equal to √3/2 into AC because hypotenuse is AC in the figure. Now put the value of AC here. It is 14.
So BC is equal to root 3 upon 2 into 14. So BC is equal to 2 1s are 2, 2 7s are 14. So 7 into root 3. So BC is equal to 7 root 3.